हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहोत लोणावळ्यातील जयानंद धाम, जे की विश्व तीर्थकर मुनीसुवत्त स्वामी यांना समर्पित एक शांत आणि निसर्गरम्य असं एक मंदिर आहे. याला तुम्ही तीर्थक्षेत्र असं सुद्धा म्हणू शकता. हे ठिकाण जे आहे ते मुंबई पुणे जो हायवे आहे, एक्सप्रेस वे किंवा ओल्ड पुणे मुंबई हायवे त्याच्या साईडलाच आहे, जिथून आपण लोणावळ्याला एंटर करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराविषयी आणि या तीर्थक्षेत्राविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सो कसलाही वेळ न घालवता मित्रांनो, चला करू या व्हिडिओला सुरुवात. पुण्याकडनं येताना जेव्हा तुम्ही लोणावळ्यामध्ये एंटर करता, तिथेच तुम्हाला उजव्या दिशेला या मंदिराची एंट्रन्स दिसते आणि काही अशा प्रकारची एंट्रन्स आहे मित्रांनो, जिथे तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे. त्या रजिस्टरवर तुम्ही तुमचं नाव लिहून मग नंतर आतमध्ये जाऊ शकता. मला शूटिंग काढू दे. आतमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि पार्किंगला गाडी लावून मग नंतर मी आणि स्वरा मंदिराचं दर्शन घे. हा अशा प्रकारचा मंदिराचा मुख्य गाभारा आहे मित्रांनो, आणि येथे बसून तुम्ही ध्यान पण करू शकता. आणि मग आम्ही दर्शन करायला गेलो. मंदिराच्याच गाभाऱ्यामध्ये आमच्या स्वराला एक छोटीशी मैत्रीण भेटली आणि मग स्वरा त्या मैत्रिणीसोबत खेळत होती. मुख्य मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही मंदिराचा जो इतर परिसर आहे, इतर जी छोटी छोटी मंदिरे आहेत ती पाहण्यासाठी मग मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग अशी काही छोटी छोट्या प्रकारची आम्हाला मंदिरे पाहायला भेटली. हात जोडा. हा चला खरंच आहे, हात जोडा इथूनच. जा मध्ये जे करा. झालं. चला. या छोट्या छोट्या मंदिरांचं दर्शन करून झाल्यानंतर मग जो पहिला मजला आहे, आम्ही ते पहिल्या मजल्यावरती निघालो.
पहिल्या मजल्यावरती गेल्यानंतर काही अशा प्रकारचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं. सो आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. फर्स्ट फ्लोअरवर असलेल्या मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचं एक छोटंसं असं मंदिर आम्हाला पाहायला भेटलं. मग तेथील दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर मग पुढे निघालो. स्वराची आई खाली बसलेली होती, जिथे की त्यांचं भोजनालय आहे मंदिराचं तिथेच, कारण की स्वराच्या आईला खूप थकवा आलेला होता. सो आम्ही आणि स्वरा फक्त दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये आलेलो होतो. सो आम्ही पुढे निघालो. मग पुढे निघाल्यानंतर पुढच्या दिशेला एक छोटंसं असं आणखीन एक मंदिर होतं आणि त्याच्याच बाजूला एक पायऱ्या आहेत मित्रांनो वरती जाण्यासाठी, आणि त्या पायऱ्यावरून तुम्ही वरती जाऊ शकता. वरती पण एक छोटंसं मंदिर आहे. सो चला तर मग आपण आता वरती जाऊया. पायऱ्याने वरती गेल्यावर अगदीच बाजूला तुम्हाला हे एक मंदिर पाहायला मिळतं आणि हे एकमेव असं मंदिर आहे जे की वरती आहे आणि याच्या व्यतिरिक्त इतर कोणतंही मंदिर येथे नाहीये. या मंदिराच्या बाहेर जास्त काही स्पेस नाही आहे मित्रांनो, आणि या मंदिराचे जे कळस आहेत त्या कळसांचं दर्शन तुम्हाला इथून घेता येतं. आणि याच मजल्यावर तुम्हाला एक लिफ्टसुद्धा पाहायला मिळते, ज्या लिफ्टमधून तुम्ही डायरेक्टली खाली जिथे की मेन मंदिराचं एंट्रन्स आहे, जिथे आपलं चप्पल आणि शूजचे जे स्टँड आहे तिथे पण जाऊ शकता. आणि तुम्हाला जर डायरेक्ट वरती यायचं असेल तर तुम्ही खालून डायरेक्ट वरती सुद्धा येऊ शकता. चला लिफ्टमध्ये. सो आम्ही तर चालून 3 मजले चालून वरती आलो होतो. सो आता आम्ही लिफ्टने जाणार होतो. स्वरा आणि मी मग लिफ्टमध्ये बसलो आणि लिफ्टमध्ये मग गेल्यानंतर मग आम्ही खाली ग्राउंड फ्लोअरला जिथे की आम्ही आमचे चप्पल आणि शूज सोडले होते तिथे आम्ही गेलो. चला चप्पल घाला. शूज घातल्यानंतर मग परत स्वराची मम्मी जिथे बसली होती आम्ही तिकडे निघालो. तिकडे गेल्यानंतर हे जे समोरील साईडला तुम्हाला दिसते ते त्यांचं अन्नछत्र आहे मित्रांनो, आणि अन्नछत्रामध्ये तुम्हाला इथे महाप्रसादाची सोयीसुद्धा केलेली आहे. इथे तुम्हाला प्रत्येकी 170 रुपयाला लंच आणि डिनर मिळू शकतो. आणि यासाठी तुम्हाला जे कुपन लागतात ते तिथेच बाजूला असलेल्या काउंटरमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग आम्ही स्वराला जे मंदिराचं जे गार्डन आहे आणि गार्डनमध्ये इतर जी छोटी छोटी मंदिरे आहेत ती पाहण्यासाठी आम्ही तिला घेऊन गेलो. कल्पवृक्ष काय पिल्लू? कल्पवृक्ष.
गार्डनमध्ये छान छान प्रकारची अशी फुलांची झाडे लावलेली आहेत मित्रांनो. आणि या गार्डनच्या आजूबाजूलाच छोटी छोटी मंदिरे सुद्धा आहेत आणि आपण आता तिकडे जाणार आहोत आणि या छोट्या छोट्या मंदिराचं दर्शन आपण घेणार आहोत. सगळ्या मंदिरांचं दर्शन करून झाल्यानंतर मग आपण परत त्याच जागी आलेलो आहोत मित्रांनो, ज्या ठिकाणी अन्नछत्र आहे. आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट इथे केलेली आहे. सो जर तुम्हाला इथे जेवण करायचं असेल मित्रांनो तर तुम्ही तिथून कूपन काढून मग नंतर आतमध्ये जाऊन जेवण करू शकता. याच भोजनालयाच्या अगदी बाजूलाच तिथे पार्किंगची सुविधा केलेली आहे मित्रांनो. आणि पार्किंगच्या अगदीच पाठीमागे वॉशरूमची सुद्धा सुविधा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे जयानंद धाम जे जैन टेम्पल आहे ते पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि आम्ही आमच्या चॅनलवर जी लोणावळ्यातील आणि आजूबाजूची इतर जी ठिकाणे आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जे तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.